तर आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्याचा भात. आपण घेतले आपल्याला ओल्या तुरीच्या शेंगातून दाणे काढून ठेवले गॅसवर, ते असे उकडायला ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर इतर साहित्य त्याच्यासाठी लागते कांद्याची पात, टमाटर, कोथिंबीर आणि अद्रक, लसूण, धने, जिऱ्याची पेस्ट. त्यानंतर हे दाणे उकडून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे ते काढून घ्यायचं आहे. आणि मग 2 वाट्या मी भात घेतला आहे, ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि धुवून झाल्यावर मग त्याला आपल्याला काय करायचं आहे की इथं 2दा धुतलं, पूर्ण स्वच्छ निघून गेलं की आपल्याला इकडे दाणे पण जे उकडलेले होते त्याच्यातलं पण पाणी काढून घ्यायचं आहे आणि दाणे तयार ठेवायचे आहेत. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायचं आहे. त्यानंतर ओल्या कांद्याची पात टाकायची आहे. हे टाकून झाल्यावर आपण जी अद्रक लसूणची पेस्ट केली होती आणि धने पावडर, जिरे टाकून ती पण आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. आता हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित भाजत आल्यावर त्याच्यात आपल्याला कमी मसाले म्हणजे हळद, तिखट, तुमच्या चवीनुसार तुम्हाला तिखट टाकायचं आहे. तिखट टाकायचं आहे आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि मसाला फिरवून घ्यायचा आहे. आता हा जो मसाला तयार होत आहे तो व्यवस्थित कमी स्पीडवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. मीठ पण त्याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार, कोणाला कमी पाहिजे, कोणाला जास्त पाहिजे त्याच्यानुसार ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत आपण टमाटे, जे आपण अगोदर बारीक चिरून घेतले होते ते. त्यानंतर याच्यामध्ये टाकल्यावर पण मसाला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि जे उकडलेले दाणे आपण काढून घेतले होते ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे. आता दाणे टाकून झाल्यावर त्याला आपल्याला व्यवस्थितरित्या फिरवून शिजवून घ्यायचं आहे. थोड्यावर शिजत आल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागते, हा भात तयार करण्यासाठी अगोदर पाणी टाकावं लागते. तर याच्यामध्ये आपण पाणी टाकत आहोत, जवळपास 2 ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकत आहे, कारण याच्यामध्ये दाणे पण आहेत. मग हे पाण्याला उकळी आली की आपल्याला जो धुवून घेतलेला तांदूळ होता तो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता तांदूळ टाकून झाल्यावर याला आपल्याला व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. अगोदर फिरवून घ्यायचा, कारण सगळा मसाला सगळीकडे लागला पाहिजे. आणि मग फिरवून झाल्यावर आपण याला व्यवस्थित फिरवून झाल्यावर काळा मसाला टाकायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचा आहे. तर आता पहा, जवळपास 10 मिनिटांनी आपला सुंदर असा भात याच्यामध्ये तयार होत असतो. तर अशा प्रकारे आपला सुंदर असा गरमागरम अत्यंत कमी मसाल्यामध्ये भात हा तयार झालेला आहे. याच्यासोबत तुम्ही कढीसुद्धा घेऊ शकता किंवा जे फोडणीचं दही आहे ते पण खाऊ शकता, लोणचं, पापड जे वाटेल ते. आणि नॉर्मल खिचडीपेक्षा हा आपल्याला वेगळा असा तुरीचा भात छान गरम गरम थंडीच्या दिवसात मस्त असं सगळ्यांना आवडेल. तर तुम्हाला सगळ्यांना हा तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करायचा आहे. लेट्स एन्जॉय.